पुन्हा सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 31 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने धार्मिक स्थळावर दारू विक्रीवर बंदी घातली आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी उत्तराखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. उत्कर्ष ओडिशा मेकिंग ओडिशा कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी अमित शहा, ऑप्शन सी अरुण जेटली, ऑप्शन डी नितीन गडकरी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. देशातील कोणते राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी तेलंगणा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बिहार. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. देशातील कोणत्या राज्यात नुकतेच जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी सिक्कीम, ऑप्शन सी पश्चिम बंगाल, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सिक्कीम. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विज्ञान महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले होते? ऑप्शन ए पणजी, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी दिल्ली. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पणजी. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. यावर्षी आयोजित करण्यात आलेले विज्ञान महोत्सव 2025 हे कितवा महोत्सव आहे? ऑप्शन ए 5वा, ऑप्शन बी 7वा, ऑप्शन सी 8वा, ऑप्शन डी 10वा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 10वा. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. विश्व मराठी संमेलन 2025चे आयोजन महाराष्ट्र शासनाने केले आहे. हे कितवे विश्व मराठी संमेलन आहे? ऑप्शन ए पहिले, ऑप्शन बी दुसरे, ऑप्शन सी तिसरे, ऑप्शन डी चौथे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तिसरे. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. विश्व मराठी संमेलन 2025चे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत करण्यात येणार आहे? ऑप्शन ए मराठी भाषा विभाग, ऑप्शन बी गृहनिर्माण विभाग, ऑप्शन सी गृह विभाग, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मराठी भाषा विभाग. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? ऑप्शन ए किरण इंगळे, ऑप्शन बी किरण कुलकर्णी, ऑप्शन सी किरण मिश्रा, ऑप्शन डी मनोज जिंदाल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी किरण कुलकर्णी. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. निवडणूक आयोगाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त यांची नुकतीच बदली झाली. ते खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन ए किरण इंगळे, ऑप्शन बी किरण कुलकर्णी, ऑप्शन सी किरण मिश्रा, ऑप्शन डी मनोज जिंदाल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी किरण कुलकर्णी. त्याचा प्रश्न क्रमांक 11. वर्ल्ड बुकर फेअर 2025चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी पणजी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन ए युवराज मलिक, ऑप्शन बी युवराज औंधकर, ऑप्शन सी नतीशा माथुर, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए युवराज मलिक. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय महिला आयोग स्थापन दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 29 जानेवारी, ऑप्शन बी 30 जानेवारी, ऑप्शन सी 31 जानेवारी, ऑप्शन डी 31 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 31 जानेवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. यावर्षी कितवा राष्ट्रीय महिला आयोग स्थापन दिवस साजरा करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 30, ऑप्शन बी 31, ऑप्शन सी 32, ऑप्शन डी 33. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 33. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय डोंगरी कवी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन ए जम्मू, ऑप्शन बी दिसपूर, ऑप्शन सी गांधीनगर, ऑप्शन डी विशाखापट्टणम. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जम्मू. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या राज्यात विज्ञान महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले होते? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी उत्तराखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए गोवा. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. 10व्या विज्ञान महोत्सव 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ऑप्शन ए प्रमोद सावंत, ऑप्शन बी नारायण राणे, ऑप्शन सी नितीन गडकरी, ऑप्शन डी नरेंद्र मोदी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए प्रमोद सावंत. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. पोर्तुगीज काळापासून समान नागरी कायदा UCC लागू असलेल्या गोव्यानंतर हा कायदा लागू करणारे उत्तराखंड कितवे राज्य आहे? ऑप्शन ए पहिले, ऑप्शन बी दुसरे, ऑप्शन सी तिसरे, ऑप्शन डी चौथे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दुसरे. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.